स्पर्धा. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल एकदा आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा. फायनलचा पहिला बॉल, पहिलाच बॉल ब्लॉक लेनचा खेळला जातोय. बॉल आउट साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला, फिल्डर तिकडे. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटर फंबल झाले, तिकडे क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झाले आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बचावले. तळगावचे दोन्ही संघ आहेत इथे, मात्र यांचा चांगलाच खेळ होणार आहे ते मात्र शंका नाहीये. आणि होणार तो, त्याचं कारण आहे की फंबल होणार, त्याचं कारण दबाव आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती आहे. बघा कसं आहे की ज्या वेळेला शत्रू माहिती असेल तर गोष्ट निराळी असेल, पण आपलाच मित्र जर शत्रू होत असेल तर मग ती मनातली एक वेगळी सिच्युएशन पाहायला मिळते ना. क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा आपण त्या अँगलने विचार करायला गेलो, तसं करायचा बिलकुल नसतो, पण जेव्हा त्या अँगलने विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र दबाव नक्की आपल्यावरती होतो. यावेळेला फुलरलिनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेला फटका खेळला जातोय. फिल्डर आहे तिकडे. या सिंगल डबलने पुढे जाण्याचा प्रयत्न चालू केला जातोय, कारण की फायनलची मॅच आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे दबाव खूप मोठा आहे. दोन्ही संघ एकाच गावच्या. चर्चा होणार की आज आम्ही सागरी टीमला हरवलंय, त्याच वेळेला इकडून आपण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूने विचार केला जाईल माऊ 11ला आम्ही पराभूत केलं. याची चर्चा संध्याकाळी खूप मोठी होईल फायनलच्या मॅचची. तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की टेनिसमध्ये एक दोन सुपरस्टार होत्या, व्हीनस विलियम्स आणि सेरेना विलियम्स. ज्या व्हीनस विलियम्स सुरुवातीला जिंकायची, सेरेना त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फार कमी वेळेला खेळायला यायची. दोघी जेव्हा डबल मध्ये खेळायच्या तेव्हा ती जिंकायची, पण जेव्हा दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध खेळायच्या ना तेव्हा त्यांना दबाव वाढायचा. आणि थळचं गणित तर हेच आहे. या थळमध्ये काही एक संघ नाहीये. तुम्ही जर केवळ थळ प्रीमियर लीग आयोजित केली तर तिथे 24 संघ डबल होतात, अशी सिच्युएशन येते. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे तो क्वालिटेटिव्ह खेळ आहे आणि म्हणूनच थोडा दबाव, मी म्हणेन तो 20% वाला दबाव त्यांना स्वतःला 50 मध्ये वाटत असेल. यावेळेला मोठा फटका खेळलाय, रडार मध्ये येणारा चेंडू उडवला. बॉल हवेच्या लाटेवरती स्वार झालाय. फायनलच्या मॅचचा पहिला षटकार आलाय. फटका आलाय. श्रेयसला इकडे मात्र आसमान दाखवलं जाते. धावा येतात फायनलच्या मॅच मध्ये. याही वेळेला मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ काय प्रयत्न केले होते, प्रयत्नांसाठी 100%, पण शेवटच्या क्षणी अपयशाची थाप पाठीवरती येताना पाहायला मिळाली. एक धाव तिकडे मिळते. एक धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती पुढे चालली आहे. 11 धावा धावफळकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे सर या मॅच मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली आहे. सेमीफायनल लढखडली होती. सेमीफायनल थोडी आपण जर पाहिलं तर वन साइडेड बघायला मिळाली होती, पण ही मॅच तशी होणार नाहीये. तुम्हाला वाटत असेल गावचे खेळाडू रोजच एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असेल, पण मॅच मध्ये खेळताना त्यांचा दर्जा वेगवेगळा आहे. कम्प्लीट प्रोफेशनल ॲटिट्यूड असणारे खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीने मॅच पाहू शकता. सेन्सिबल यावेळेला हलका स्टिअर केलं जाते. बॉल मात्र आपण पाहतो मिडॉन मध्ये स्वतः गोलंदाज धावतात. इकडे मात्र एकच धाव घेतली जाईल. जास्तीचं डावकुराताच्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता, पण पाहता पाहता पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. विकेट गेली नाहीये ही जमाची बाब आहे. आणि आता एंडही चेंज झालाय. एका बाजूला डावकुराताच्या फलंदाजाला आता स्ट्राईक आली आहे, पण त्याचा तो एंड नाहीये. राईट हँडर बॅटर स्ट्राईकला हवा होता का, कारण की सुमेध बत्रे सारखा गोलंदाज आता समोर गोलंदाजी करणार आहे. तर नक्की स्ट्रॅटेजी काय आहे, व्यूह रचना काय आखली आहे या फायनलच्या मॅच मध्ये या दोन्ही टीमनं, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा 12. ही स्ट्रॅटेजी आहे ना ती बॉल टू बॉल चेंज होत जाणार. कारण जर सुमेध गोलंदाजीला येतोय, समोर जयेश लट सारखा फलंदाज आहे. जयेश लट हा तुम्हाला अक्रॉस द मैदान कुठल्याही, म्हणजे तुम्हाला व्ही मध्ये खेळायचं असेल, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये सुद्धा जयेश लट खेळू शकतो. तुम्हाला लॉंग लेग किंवा त्याच वेळेला थर्ड मॅन यांच्या डोक्यावरून चेंडू तटवायचा असेल तरी सुद्धा जयेश लट खेळू शकतो. अलिबाग तालुक्यामध्ये अफलातून रिव्हर्स खेळण्याच्या मध्ये त्याचंही नाव एकेकाळी दर्जेदार खेळाडूंमध्ये समाविष्ट झालेलं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या फटक्यावरती त्याची हुकमत आहे. जयेश लटकडे त्या पोतडीतले 360 डिग्रीज मधले सगळे फटके आहेत, पण समोर सुमेध आहे, हा प्रश्न आहे. यावेळेला आतली काढा घेतली होती, कीपर मिस झाले. शॉर्ट फॅनलेगला बॅकअप मात्र चांगलं मिळतंय. यस, हे प्रश्न थोडं कडवच आहे आणि हे आव्हान थोडं मोठंच आहे. आणि हे दाखवलं सुमेधने लगेच खोलात बॉल टाकला की त्याला सुद्धा जाणीव आहे कधी हा फिरू शकतो, कधी हा बसू शकतो आणि कधी हा फुल लावू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर बॅटरच्या पायामध्ये साखळदंड टाकायचे असेल तर एकमेव उपाय यॉर्कर बॉल, आणि तेच केलं त्यानं. थोडं ऑफस्टिकच्या बाहेर टाकला आणि बॅट अगदी थांबली होती बॅटिंग करत असताना बॅटर जयेश लट याची. पुन्हा स्ट्राईक रोटेड. हसनेन आलाय डावकुराताचा फलंदाज. आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की हवा त्याच्या विरोधामध्ये आहे आणि तो खेळाडू जर स्ट्राईक वरती आला तर काय, तर आता त्याचं उत्तर या बॉल वरती आहे.
कुलातला बॉल आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रॅडरमध्ये चेंडू येत नाहीये, हवा तसा बॅटवरती येत नाहीये, आणण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तिथे एक धावेवरती समाधान मानलं जातोय. यदा कदाचित सुमितच्या ओव्हरमध्ये वाचून खेळण्याचा प्रयत्न आहे का, किंवा मग या ओव्हरमध्ये पुढे गेल्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये आपण जास्तीच्या धावा बनवू याची काही प्लॅनिंग केली आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की नसेल, कारण त्यांना माहिती आहे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे, 3 ओव्हर आपल्याकडे आहेत आणि त्या 3 षटकांमध्येच आपल्याला उत्तर द्यावं लागेल. त्याच्यामुळे लूज चेंडूंची वाट बघायची वगैरे हे गणित जे असतं ना, हे साधारण 6 षटक किंवा 8 षटकांमध्ये विचार केला जातो. पण इथे थोड्या अंशी का होईना तो आक्रमकतेचा जो स्वर आहे ना तो बदलावाच लागेल. ठीक आहे, मान्य आहे की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो वगैरे वगैरे, पण साधारण 18 चेंडूंमध्ये प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला किती चेंडू येणार, 2 चेंडू सुद्धा येणार नाहीयेत. त्यामुळे अशा वेळेला अटॅकिंग बॅटिंग ही होणारच. यस, निश्चितपणे बॅटिंग करावी लागणार आहे, अटॅक करावाच लागणार आहे, कारण की 3 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटके खेळत असताना मोठे स्वप्न सुद्धा दाखवले गेले, पण त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळले जातात, बॅट फिरवली जाते, बॅट फक्त हवेशी संबंध जुळवताना बघायला मिळाली आहे. डॉट बॉल. त्याचं कारण आहे की सुमेधचा वेग बघा तुम्ही, मातीच्या खेळपट्टीवरती सुमेध ज्या वेगाने गोलंदाजी करतो तो वेग कदाचित थोडा कमी होतो, पण सिमेंटच्या विकेटवरती तुम्ही सुमेधच्या अगेन्स्ट मध्ये खेळणं इतकं सोपं नाहीये. आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातल्या पहिल्या टॉप फास्टर बॉलरची नावं काढलीत ना तर सुमेध त्याच्यामध्ये येतो. पण त्याने काय केलं, पुढचा बॉल स्लो टाकला. म्हणजे इतकं अनप्रेडिक्टेबल असणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण फास्टरची चर्चा करतोय त्याचं कौतुक करतोय आणि अशा वेळेला त्याने कम्प्लीट अप्रोच बदलून टाकला, स्लोअर वन टाकला. बॅटर काय करेल, फसवलं जाते. वेग होताना या आधीच्या बॉलवरचा तो प्रत्येक वेगवरचा बॉल वेग काढून घेतला, यावेळेला भन्नाट वेगाचा चेंडू शरीरावरती आढळताना बघायला मिळाला. पाहता पाहता अजून एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र सुमेधनं या मॅच वरती प्रत्येक बॅटरला डॉमिनेट करून टाकले, प्रत्येकाला मात्र बॅकफुट वरती ढकललं जात आहे. एक चांगल्या दर्जाची चांगल्या थाटणीची गोलंदाजी त्यानं लाईन आणि लेंथ वरती जो प्रत्येक बॉल टाकला तो मिरिट वरती. पण मी आतापर्यंत सर कौतुक करेल बॉलिंग करणाऱ्या टीमचे, 12 बॉल हाताळले, एकही एक्स्ट्रा बॉल टाकला नाहीये. एक्स्ट्रा बॉल किती इम्पॉर्टंट असतात. फायनलच्या मॅच मध्ये आपल्याकडे हाफ चान्सेस आहेत, त्याला फुल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, किंवा फायनलच्या मॅच मध्ये जास्तीचे चेंडू टाकले तर संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा सामना करावा लागेल. म्हणून जे काही टाकायचे योग्य टाकायचे, मग त्याच्यावरती षटकार येईल, चौकार येईल, डॉट येईल, ते पुढची गोष्ट आहे. त्याचं उत्तर आहे ना ते इतिहासामध्ये आहे. तुम्हाला थळच्या गोलंदाजीचा इतिहास आठवावा लागेल. बघा, ज्या वेळेला शंकर बाडा गोलंदाजी करायचे, गजा खोत गोलंदाजी करायचे, त्यांच्यापासून मी साधारण जे क्रिकेट बघितलंय त्याच्या अगोदर आहे की नाही मला माहित नाही, पण तिथून जे सुरू झालेले गोलंदाजी आहे, रुपेश बाबी जे गोलंदाजी मैदानामध्ये करायचे, वाईड आणि नो बॉल साठी बॉलरचा जन्म झालेला नाहीये हे त्यांचं वाक्य असायचं. आणि म्हणून एकविरा थळ किंवा आता पुढे येणारा सागरी गणेश थळ यांना ते माहिती आहे की ते करावंच लागेल आपल्याला. गुड शॉट. या वेळेला मात्र टायमिंग झालंय का बघायचं आहे. चेंडू हवेत आहे, आदिल झेप टिपतोय आणि फलंदाज हसनेनचा खेळ खल्लास. ज्या वेळेला सूर्य आता अस्ताला निघालेला आहे आणि सूर्य अस्ताला निघालेला असताना कोणाचा तरी उदय होणं गरजेचं आहे, अशा वेळेला एकविरा थळ संघ मैदानामध्ये माऊ 11च्या साथीने या वेळेला ते आशीर्वाद मागून होता की मोसमातली ही फायनल आपल्या नावावरती असावी. वर्सोलीच्या मैदानावरती फायनल मारणं हे निखिल पवारसाठी सुद्धा अभिमानाचा क्षण असेल गोलूसाठी आणि त्याच वेळेला त्यांच्यासाठी. म्हणून हसनेनला बाद केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जातोय. पण मी अजूनही हे मान्य करायला तयार नाहीये, कारण मैदानामध्ये दुसरी इनिंग बाकी आहे आणि क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस होता, फक्त दिशा दिली आहे. बघा, जास्तीची रिस्क घेण्याचा प्रयत्न एकही बॅटरनं केला नाहीये. म्हणजे प्रत्येक बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न. यदा कदाचित असं वाटतं की या मॅच मध्ये बॅटर अशा माइंडसेट नाहीत की काही आपण 5 किंवा 6 ओव्हरची फायनल खेळतोय, मग आपल्याला वाचून खेळायचं किंवा विकेट वाचून मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्यात, पण 3च ओव्हर तुमच्याकडे आहेत, हे माइंडसेट करावं लागेल. किंवा आता 3 ओव्हर मध्ये जास्तीचे फक्त 4च बॉल राहिलेत. 4 बॉल मध्ये 10 किंवा 20, 15 आणि त्या पलीकडे धावा जर आल्या तर एक चांगली टोटल होईल आणि एक फायटिंग स्कोर.
तो हवा आहे, बॅटच्या रडार मध्ये बॉल येतच नाहीये, स्क्वेअर लेगला बॉल निघाला, फिल्डर तिकडे आहेत, एकदम मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले, स्ट्राईक रोटेट करायची आहे आणि इथे काय घडतंय बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. आपण नेहमीच म्हणतो ना की हरणाची चपळाई चित्त्याची धाव मैदानाच्या आतमध्ये, आणि ते सगळं काही या दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळालं. थोडीशी चपळाई दाखवली, विकेट तिथे सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याच वेळेला त्या फलंदाजानं चित्त्याची धाव घेतली आणि धाव सुद्धा कंप्लीट केली. 2 मिळाल्या, 2च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. आपण म्हणतो ना नेहमीच जगात बारी 19 फेब्रुवारी 19 आकडा अद्याप स्कोर कार्ड वरती. बिग हिट, मोठा फटका, लांबी नाहीये, उंची बरीच आहे, बॉलला जज करतात यश, आणि यस वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. 19 या आकड्यावरती दुसरा धक्का बॅटिंग करत असणारी टीम सागरी गणेश थळ संघाला. आपण पाहतो की मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते तब्बल 77,777 इतक्या रकमेचं पारितोषिक आहे, आणि ही स्पर्धा जिंकणं ही अभिमानाचा क्षण असेल, आणि त्याच्यामुळे थळवासी थोडे आनंदित असतील कारण दोन्ही संघ आपल्याच गावातील आहेत. येस, अभिमान आहे, आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर बक्षीस आपल्या दोन्ही कोणतेही चॅम्पियनची ट्रॉफी, दोन्ही ट्रॉफी आपल्याच घरात येणार आहेत. म्हणजे विनंती करतोय स्पीडअप घ्या, फायनलची मॅच यानंतर आपल्याला दुसरी इनिंग सुद्धा खेळायची, याची नोंद आपण घ्या. टीम माऊ 11 थळ. येस, मॅच चांगली होईल, मॅच चांगली होती आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 19 धावांवरती धावगती थांबली, आणि या इनिंगचे शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे हे चेंडू असतील. या बॉलवरती, या 2 बॉलमध्ये एक तरी मोठा फटका हवा, आणि आता मोठ्या फटक्याची वाट मैदानावरती पाहिली जाते. मोठा फटका खेळायचा होता, बॉल अलॉंग विथ द कार्पेट, बॉल लॉंग ऑनला निघाला, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, एक पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये, एकनं कामही चालणार नाहीये. सध्याच्या घडीला सर गाणं ट्रेंडिंगला आहे ना, नाकवा आम्हाला कोकण दाखवा, पण आता थळकरांचे जे बॅटिंग करणारे समर्थक असतील ना, ते म्हणत असतील आता बॅटर फक्त आम्हाला एक षटकार दाखवा. शेवटच्या बॉलवरती षटकार हवाय, कारण की तो आता टार्गेट सेट करणारा षटकार असेल. आवश्यकता धावा बनवण्याची. 20 धावा आतापर्यंत लागल्या, 6 आल्या तर 27चं टार्गेट असेल, 1 आली तर 22चं असेल, आणि चौका आल्यात म्हणजे धावा कोणत्याही येऊ द्या, पण धावा आता येऊ द्या. शेवटचा बॉल, ओपल स्कूप करण्याचा प्रयत्न, ज्यावेळेला सध्याच्या घडीला योगेश वाघ यांनी त्याला संबोधलं गेलं होतं सुपला, तशा पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो हुकला, आणि तदनंतर सर विकेट आहे का? येस, एकच धाव मिळेल. 1 धावेच्या साह्याने धावा बनले 21, आणि 18 बॉल मध्ये 22 धावा. संध्याकाळचं 17 अनुमान लावले जातील की ही मॅच 1 साइडेड होईल. यदा कदाचित बॅटर आरामामध्ये मारतील, पण बॉल जास्तीचे बॅट वरती आले नाहीयेत. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा जाईल, पण मी इथे शेवटची माझी इनिंग मात्र थांबवतोय, जिथे मी आभार मानेन प्रथमेशजी पाटील यांचे, आणि त्याच वेळेला संपूर्ण आमचे साईराज क्रिकेट क्लब वर्सोली या संपूर्ण आयोजन कमिटीचे, ज्यांनी अलिबाग मध्ये मला संधी निर्माण करून दिली, आणि त्याचं सगळं श्रेय मी माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य संदीपजी जगे सरांना देईन, कारण की अलिबाग तालुक्यामध्ये प्रथम समालोचन करण्याची संधी सरांनी निर्माण केली, आणि तिथून पुढे आज त्यांचा विश्वास हा पार पाडण्याचा एक छोटासा मी प्रयत्न केला. मनपूर्वक धन्यवाद, सर्वांचेच आभार. आणि आज मी या स्पर्धेतून इथून निरोप घेतो, आणि पुढच्या डावामध्ये 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता असताना आपण आवाज ऐकूया. इम्रानजी बुखारी आणि त्यांच्या समवेत सौरभजी भुरे सर जॉईंट होतील, आणि जयेशजी टाकेकर, या तिघांचा आवाज दुसऱ्या डावामध्ये 3 ओव्हरसाठी 18 बॉल 22 ची गरज. तुम्ही कुठे जाऊ नका, मी थांबतोय. या स्पर्धेचा आनंद नक्की घ्या. थँक्यू. ना फायद्यासाठी ना नावासाठी ही स्पर्धा फक्त आयोजित केली आहे जयदीपच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी. ही स्पर्धा यशस्वी होताना आम्हाला खूप आनंद होतोय. साईराज वर्सोली क्रिकेट क्लब यांच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक आभार मानतोय. त्या तमाम वर्सोलीकरांचे आभार मानतोय ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्या तमाम अलिबाग वासियांचं आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला या ठिकाणी स्पर्धेसाठी भरीव सहकार्य केलं. त्या तमाम रायगड वासियांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. आमचे मित्र अर्थातच रुपेश दादा यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा वैयक्तिक स्वरूपामध्ये आभार मानतो. मनीष गेल्या 15 दिवसापासून सातत्याने फोन येतोय, जगे सर यायचंच आहे. म्हटलं येणार, सांगितलं होतं, म्हटलं येणार नक्की. अर्थात अशा स्पर्धांमध्ये आम्हाला सहभागी आपण करून घेतात, त्याबद्दल तुमचं आम्हाला या ठिकाणी धन्यवाद द्यावं असं वाटतं. कारण आम्ही फक्त एक पात्र म्हणून किंवा एक छोटंसं कॅरेक्टर म्हणून आकाशजी आपण म्हणतो ना, त्याच्यातला आपला रोल असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं स्पर्धेचे आयोजक
असतात, खूप मेहनत करावी लागते. अंकुशलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. तिकडे चेतन घरत सातत्याने मला फोन करतायत. ते म्हणतात की जगे सर, जर गोलूने फायनल मारली तर आज रात्रीची पार्टी माझ्याकडून त्याला. सो चेतन घरतने ती सुद्धा डिक्लेअर करून टाकले. कारण आपला मित्र आपल्या डोळ्यासमोर जिंकताना प्रत्येकाला आठवतं. आणि याच दरम्यान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याने 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं असा रायगडचा उदयनमुख उत्कृष्ट समालोचक हर्षलजी मुंडे याचा या ठिकाणी सन्मान होईल. आमच्या मंडळाच्या वतीने राजीवजी बना यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. अभिनंदन हर्षल, याच पद्धतीने तू खूप मोठा व्हावं, केवळ रायगड नव्हे महाराष्ट्रामध्ये तुझं संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये तुझं नाव व्हावं यासाठी तुला भरभरून शुभेच्छा. आणि आता येत्या पुढच्या काळामध्ये सुरत या ठिकाणी समालोचनासाठी त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याच्यामुळे समस्त अलिबाग वासियांच्या वतीने आणि संदीप जगेकडून सुद्धा तुला मनपूर्वक शुभेच्छा हर्षल. वळूया मैदानामध्ये. 18 मध्ये 22 हव्यात, मग आवाज सुद्धा तसाच हवाय, कारण मॅच रंगतदार झाली पाहिजे. मग ज्यांनी आज संपूर्ण वातावरण तसंच आनंदीमय केले असे आपले मित्र अर्थातच भाईजान यांच्याकडे जाऊया आणि ऐकूया इम्रान बुखारी यांना. यस, थैंक यू सो मच सम्मानीय संदीप जी जगे सर की आवाज आपने सुनी. वॉइस ऑफ महाराष्ट्र जिन्हें कहा जाता है. जीतने के लिए 18 गेंदें और हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 22 रनों की जरूरत. स्ट्राइक पर बल्लेबाज जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका आदिल रज्जाक कुरैशी. स्ट्राइक एंड पर नॉट स्ट्राइक पे नागेश लक्ष्मण सिंह गेंदबाजी करते हुए जयेश लट. इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लाजवाब. और यहाँ पर मौसम मस्ताना, गरज रस्ताना. हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए राकेश रामनाथकर गलती की, उसका खामियाजा भुगतना पडेगा. नक्कीच सर, आपण या ठिकाणी जर पाहिलं ना सामना रोमांचक झालाय. नक्कीच संदेश सरांचा या ठिकाणी आपण आवाज ऐकलात, हर्षद मुंडे सरांचा या ठिकाणी आवाज ऐकलात. दोघांनी अतिशय रंगतदार सामन्यांमध्ये समालोचन केलं. आणि आता मात्र संधी तुमच्याकडे असेल. नक्कीच जयदीपच्या माध्यमातून आपण हे सर्ग बघितलात ना, तर शेवटच्या अंतिम षटकापर्यंत हा सामना वाटचाल करतोय. आणि खरंच आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूचे हे क्षण ठिकाणी पाहायला मिळतोय. खरंच आपल्याला इथं जर दुःख होत असेल ना, तर त्याच्या वडिलांना, त्याच्या कुटुंबाला किती होत असेल सर. खरंच ही स्पर्धा शेवटपर्यंत टप्प्यामध्ये आलेली आहे. आजचा हा 3रा दिवस, एक अतिशय अत्यंत उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा. नक्कीच. आणि आपण जर पाहिलं तर 3रा दिवस ज्या प्रकारची सामने होणं गरजेचं होतं, ज्या प्रकारचे लॉर्ड्स स्पर्धेमध्ये सामने खेळवले गेले, या आयोजकांचं सुद्धा खरंच कौतुक करावं लागेल. आणि पाहता पात्रा फायनलचा सामना ठेपून ठेवला आणि सर्वांचे लाडके हुकल सर आपण यांच्याकडे आलात. सामना सुरुवात होते तर नक्कीच आतापर्यंत असलेला नागेश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहिलाय. आता मात्र रिव्हर्सचा फटका बघा, काय ताकद होती फटक्यामध्ये. परंतु क्षेत्ररक्षण जे सजवलंय ना, त्यांचं सुद्धा त्याच प्रकारेच कौतुक करावं लागेल सर. यस एब्सोल्युटली, क्योंकि उन्हें पता है नागेश लक्ष्मण सिंह किस तरह का स्ट्रोक खेलते हैं. वहां पर फील्डर तैनात किया है. शंतनु दीपक पेडनेकर वहां पर तैनात थे. 1 रन के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर 3 रन. धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल स्कोर कार्ड पर आते हुए गेंदबाजी करेंगे. फिर से एक बार गेंदबाज जयेश लट, स्ट्राइक पर बैटर आदिल रज्जाक कुरैशी. इस बार देखिए हवाई सफर, लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पर, षटकार. वातावरण गर्म होने के बाद बल्लेबाज गर्म हो गए और उन्होंने 37 रनों का योगदान दिया था वो और हारी हुई बाजी को जीताया था. वही बल्लेबाज आदिल रज्जाक कुरैशी. हम सब है सर, वर्सोली के मैदान पर एक शानदार आयोजन स्वर्गीय
जयदीप शेखर बना स्मृति चषक 2026 एक शानदार आयोजन साईराज क्रिकेट क्लब वर्सोली आयोजित न भविष्य न भूतो इस तरह की गर्दी यहाँ पर। सबसे पहली बात अगर देखा जाए संदीप सर तो इस प्रतियोगिता में एक्रेलिक मनमोहक ऐसी ट्रॉफीज जो लीग में दी जाती है और आज ये टूर्नामेंट में हमें नजर आते हुए साईराज क्रिकेट क्लब और उनके सभी ग्रामस्थ का तेजी से आभार व्यक्त करूंगा। आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता, गेंदबाजी के लिए महेश कटवटे। नक्कीच हा गोलंदाजा आपण विचार केलात ना सर, चांगली गोलंदाजी पहिल्या दिवसापासून करताना आपल्याला पाहायला मिळालंय, तर नक्कीच आता सुद्धा महेश कटवडेकडे तीच गोलंदाजीची पॉवर आहे। या दरम्यान पहिला झेल उडवून दिलाय, सरळ चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि या ठिकाणी निजायला लागतोय विकेट, ओव्हरटी आउट डीजे। तो यहाँ पर ट्रम्प कार्ड को इस्तेमाल किया जो विकेट टेकर गेंदबाज है। समय सूचकता के साथ किस तरह की गेंदबाजी की जाए ये भली बात ही महेश कटवटे जानते हैं। फिर वो बूम बूम माटे ने रखा हुआ विश्वास और उन्हें पहली बार लीग में मौका दिया था, वही गेंदबाज श्री सागरी गणेश स्थल के खिलाड़ी महेश कटवटे पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त करते हुए। या ठिकाणी फलंदाजाला जितकं टेन्शन आहे, गोलंदाज तितकं टेन्शन आहे ना, तितकी धडधड माझ्यामध्ये सुद्धा झालंय। कारण संधी कुठेतरी भेटलाय, जशी की माझी इंटरव्ह्यू चालू आहे आणि खरंच कुठेतरी सपोर्ट मिळतोय, सरांचा सपोर्ट मिळतोय, आपल्याला मार्गदर्शन मिळतंय। खरंच जोरदार सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। ज्या प्रकारची फायनल मध्ये आतुरता होती, जे सामने जसे आयोजित केले त्या प्रकारची आतापर्यंत खेळी दोन्ही बलाढ्य संघ आहेत। फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी चांगली झाली आणि द्वितीय क्षेत्रामध्ये सुंदर अशी कामगिरी नक्कीच करणार गोलंदाज सक्सेसफुल ठरताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती विकेट गेले, आता मात्र महेशचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण अजिंक्यसाठी। पर इस बार क्या मैच टर्न होगा? पहली गेंद के ऊपर सफलता लेने के बाद दूसरी गेंद पर सेंसिबल क्रिकेट क्या होता है ये बतलाते हुए बैटर अजिंक्य, क्योंकि उन्हें पता है आदिल कुरैशी आज इस मैदान पर रनों की बौछार कर रहे, सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की और बैटर आदिल रज्जाक कुरैशी को यहाँ पर मौका दिया। टीम का टोटल स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए, जबकि जीतने के लिए 23 रनों का टारगेट है। आने वाली 10 गेंदे जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता है। यावेळी जर पाहिलं ना तर सामना शेवटच्या षटकापर्यंत येईपर्यंत नक्की लो स्कोरिंग सामना नक्कीच आहे, परंतु या ठिकाणी आदिलची फलंदाजी बघितलीत ना तर महेश मात्र कुठेतरी घाबरला नसेल। या दरम्यान बघा तिसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय, चेंडू बराचसा लांब भिरकावून दिलाय, चेंडू जाईल 6 धावांसाठी आणि मिळेल जोरदार मारलेला हा फटका, षटकार। अजिंक्य भात्रे ने सिंगल रन निकाली, विश्वास दिखाया आदिल कुरैशी के ऊपर और आदिल कुरैशी जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं और उन्होंने आज दिखाया अपनी दमखम और छक्के के साथ शुरुआत की। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 16 रन। आतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल, और इस बार मिडल की दिशा में खेल दिया फील्डर है, वहां पर डॉट गेंद जाती हुई। हे षटक सरना मारण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आदिल ह्या षटकाची वाट सुद्धा पाहत होता। बघा 22 धावांचं ज्या ठिकाणी लक्ष्य आहे ना त्या ठिकाणी सामना शेवटच्या षटकापर्यंत न्यायचा नाही। आपण पाहिलं तर अंधार पडत चाललाय ना, अंधाराच्या विरोधामध्ये आपण जाऊन हा सामन्याला आपल्याला हरायचं नाहीये किंवा आपला सामना हातातनं घालवायचा नाहीये, हे पूर्ण लक्षात ठेवून फलंदाजी करताना आपल्याला आदिल आणि अजिंक्य पाहायला मिळतोय। महेशवरती जोरदार प्रहार करायचा, महेशवरती प्राणघाती हल्ले करायचे जेणेकरून रात्री झोप नाही लागली पाहिजे आणि सामना हातातनं कसा निष्ठून घ्यायचा या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे। नक्की संघ मोठा आहे, नाव असेल माऊ 11 एकविरा थळ संघ। हा पाहिलात बघा मोठा फटका आहे और फटका यहाँ पर हो, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पाँव भी गिरा जहाँ चूना कम था और यहाँ पर विनिंग स्ट्रोक षटकार डीजे गाना वासुदेव।